नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स किंवा 54 भाग असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे. मित्रहो, चला तर पुढे जाऊया एपिसोड 14 कडे. या एपिसोडचा विषय आहे तो म्हणजे डॉक्टर आंबेडकर वक्ता दशसहस्त्रेषु आत्मकथनात्मक भाषणे. हा वक्ता दशसहस्त्रेषु या पैलूबद्दलचा पहिला भाग आहे. यानंतर आणखी काही एपिसोड्स असणार आहेत ज्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं अनुयायांना केलेलं प्रबोधन आणि इतर विषयांवरची त्यांची भाषणं ही त्यामध्ये येणार आहे. परंतु या आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांनी जी आत्मनिवेदनपर भाषणं केलेली आहेत त्यावर लक्ष आपण केंद्रित करूया. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं आत्मचरित्रच लिहायचं होतं. तसं त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलं होतं. मात्र त्यांच्या कामाचा इतका अवाढव्य व्याप होता की या कामासाठी त्यांना उसंत मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचं आत्मचरित्र लिहायचं राहूनच गेलं. त्यांनी थोडंसं आत्मचरित्र लिहिलं आहे 12व्या खंडामध्ये BAWSच्या बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेसच्या 12व्या खंडामध्ये त्याचा छोटासा जे आत्मकथन लिहिलेलं आहे त्याचा उल्लेख आहे. वेटिंग फॉर अ विजा या नावाचं छोटा पीस लिहिलेला आहे तो. त्यांनी चरित्र लिहिलं नसलं तरी त्यातल्या त्याच समाधानाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अनेक भाषणांमधून आत्मनिवेदन केलेलं आहे आणि त्यातून त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या दृष्टिकोनाचं अतिशय मनोज्ञ दर्शन घडू शकतं. त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रीभूत करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 537 भाषणं लिहिली एकूण. त्यापैकी 500 भाषणं मी विषयवार वर्गीकरण करून संपादन करून या 2 मराठी ग्रंथांमध्ये मांडलेली आहेत. बोल महामानवाचे व्हॉल्यूम 1 आणि बोल महामानवाचे व्हॉल्यूम 2. तर यापैकी 15 भाषणं अशी आहेत ज्यामध्ये त्यांनी आत्मनिवेदन केलेलं आहे. त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. ही जी आत्मनिवेदनपर भाषणं आहेत त्यांच्या ढोबळमानानं कमीत कमी 4 प्रकारे वर्गीकरण आपल्याला करता येईल. सुरुवातीची भाषणं पहिला भाग, गतकाळच्या आठवणींचं दुसरा भाग, नंतर त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्याचा जो आढावा घेतला होता तो तिसरा भाग आणि त्यांचं चिंतन, त्यांचं आयुष्याबद्दलचं तत्त्वज्ञान हा चौथा भाग. या 4ही भागाबद्दल त्यांनी जी भाष्य केलेलं आहे त्यात आपण पाहणार आहोत. सुरुवातीची जी भाषणं त्यांची आहेत त्या भाषणांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी सुनिश्चित केलेलं उदात्त ध्येय आणि स्वतःसाठी आखून घेतलेली भूमिका किंवा रोल याची प्रचिती त्यांच्या सुरुवातीच्या भाषणामधून येते. त्यांचं पहिलं उपलब्ध भाषण 9 मार्च 1924 रोजी मुंबईत दिलेलं भाषण, त्याचं शीर्षक होतं माझ्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी करीन. आणि तसंच त्यांचं दुसरं भाषण आहे मे 1926 मध्ये केलेलं साताऱ्याला. त्याचं शीर्षक आहे मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातली काठी आहे. या 2 भाषणांपैकी अगदी सुरुवातीच्या भाषणांपैकी पहिलं भाषण जे आहे ते मी वाचूनच दाखवणार आहे. त्यातला मुख्य भाग जो आहे तो मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि मी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्धृत करतो आहे. ते म्हणतात, सज्जनो हो, आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून मी कसोशीने आणि प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठीच मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझं कुटुंब किंवा जात यांच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज आणि स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फारच बिकट आहेत. ते सर्व काही मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून त्याकडे सर्व जगाचं लक्ष वेधून घेऊ शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाला टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. म्हणजे हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून 7 कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यासाठी एका पायावर तयार होतील आणि त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. भाषण संपलं. हे त्यांचं पहिलं भाषण, सुरुवातीच्या भाषणांपैकी अतिशय महत्त्वाचं. त्यांचं दुसरं भाषण जे आहे, दुसरी कॅटेगरी किंवा दुसऱ्या वर्गात मोडणारी जी भाषणं आहेत, त्यामध्ये गतकाळच्या आठवणी, विशेषतः कडू आठवणी जागवणारी भाषणं आहेत. त्यापैकी एक भाषण जे आहे त्यामध्ये, हे भाषण त्यांनी 17 मे 1936 रोजी ठाणे इथे केलं होतं. त्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या मनावर ज्यांचे कायमस्वरूपी ओरखाडे उमटले होते, अशा गतकालच्या कडवट आठवणी त्याची काही भाषणं आहेत. उदाहरणार्थ, शीर्षक आहे भाषणाचं, या गोष्टींचा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला आहे. 17 मे 1926 ठाण्याला केलेलं भाषण, ज्याचा उल्लेख मी आत्ताच केला. या आपल्या भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी 3 प्रसंग सांगितले आहेत. बालपणी साताऱ्याला आल्यानंतर केस कापण्यासाठी न्हावी मिळेना त्यावेळी पहिल्यांदाच झालेली अस्पृश्यतेची जाणीव, हा पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग आहे सातारा जिल्ह्यामधल्या गोरेगाव इथे आपल्या वडिलांना भेटायला जात असताना बालपणीच बसलेला अस्पृश्यतेचा चटका. हे सगळ्या प्रसंगांचं वर्णन त्यांनी गतकालच्या आठवणींच्या सदरामध्ये आपल्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमध्ये केलेला आहे. तिसरा जो वर्ग आहे त्यांच्या भाषणाचा, तिसरी कॅटेगरी म्हणता येईल, तिसरा वर्ग म्हणता येईल, त्यामध्ये त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याचा वेळोवेळी घेतलेला आढावा येतो. आणि डॉक्टर आंबेडकरांची ही सवय होती की त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याचं जाहीर मूल्यमापन कमीत कमी 5 वेळा केलेलं आपल्याला दिसून येतं. पहिल्यांदा त्यांनी केलं ते सार्वजनिक जीवनातल्या पहिल्या 10 वर्षांचा आढावा. ते भाषण त्यांनी केलं 3 मे 1936 रोजी नागपूर इथं. दुसरा आढावा त्यांनी घेतलेला आहे तो त्यांच्या वयाला 50 वर्ष झाली त्यावेळी घेतलेला आढावा. तो होता मुंबईच्या भाषणामध्ये, त्याची तारीख होती 26 एप्रिल 1942. तिसरा आढावा त्यांचा होता तो 60व्या वर्षी घेतलेला आढावा, आणि ते भाषण आहे ते जलंधरला 27 ऑक्टोबर 1951 रोजी केलेलं भाषण आहे. आणि शेवटचा जो आढावा घेतला तो आढावा त्यांनी महापरिनिर्वाण होण्यापूर्वी काही महिन्यापूर्वी तो घेतलेला आढावा आहे. आणि त्या भाषणाचं शीर्षक आहे, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. हे भाषण त्यांनी 18 मार्च 1956 रोजी केलेलं आहे आणि तेही आग्र्याला केलेलं भाषण आहे. या सगळ्या भाषणांमधून, या 4-5
भाषणांमधून त्यांच्या आपल्या सार्वजनिक कार्याचं अतिशय कठोर आणि वस्तुनिष्ठ असं मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांच्याच शब्दात हे मानतो आहे, 25 वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात 3 उद्देश होते. प्रथम उद्देश होता अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे. हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य प्रगती करू शकतील असा मला विश्वास आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणं हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता. माझ्या या दोन्ही प्रयत्नांना आलेलं यश तुम्हा सर्वांना दिसतच आहे. मला या दोन्ही उद्देशात सफलता प्राप्त झालेली आहे. परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तितका सफल होऊ शकलेला नाही. आणि म्हणून माझं उरलेलं आयुष्य व माझ्या अंगी असलेलं सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की आपल्या वेगवेगळ्या काही भाषणांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सार्वजनिक कार्याचं अतिशय कठोर आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलेलं आहे असं आता दिसून येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मनिवेदनपर भाषणांची जी चौथी कॅटेगरी किंवा चौथा वर्ग आहे त्यामध्ये भाषणं येतात. अतिशय महत्त्वाची भाषणं आहेत. ती म्हणजे त्यांची जीवननिष्ठा व्यक्त करणारी भाषणं. त्यापैकी एक भाषण जे आहे ते त्यांनी ऑल इंडिया रेडिओला दिलेलं भाषण आहे 3 ऑक्टोबर 1954 रोजी. त्याचं शीर्षक आहे माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान. आणि दुसरं भाषण आणखी एक आहे ते म्हणजे माझं आयुष्य 3 गुरु आणि 3 उपास्य दैवतांनी घडलेलं आहे. हे भाषण बाबासाहेबांनी मुंबईला केलं होतं. तारीख होती 28 ऑक्टोबर 1954. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी ही दोन्ही भाषणं फारच मोलाची आहेत. त्यामुळे मी त्या भाषणांचा मोठा भाग तुमच्यासमोर उद्धृत करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझे 3 गुरु आहेत. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध हे होत. माझे वडील विद्येचे भक्त होते, तसेच ते धर्माचे चाहते होते. माझ्या लहानपणी त्यांनी रामायण, महाभारत इत्यादी सर्व ग्रंथांची माझ्याकडून पारायण करून घेतली होती. रामायण महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. पुढे दादा केळुस्करांनी मला बुद्धाच्या चरित्राचं एक पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या काही निराळाच प्रकाश पडला. बौद्ध धर्माच्या अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावा असा वाटला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची झालेली आहे आणि माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचं कल्याण फक्त बौद्ध धर्म करू शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात पुढे म्हणतात, त्यांचे शब्द होते, माझे दुसरे गुरु कबीर होत. माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्वाचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचं खरं रहस्य कळलं. बाबासाहेब स्वतः म्हणतात, मी कोणालाही मोठा म्हटलेलं नाही. गांधीला मी महात्मा म्हटलेलं नाही, कारण कबीराने म्हटलेलं आहे, माणूस होना कठीण है तो साधू क्या बने. बाबासाहेब पुढे म्हणतात, माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरु तेच होत.
शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले. यानंतर माझी 3 उपास्य दैवतेही आहेत. माझं पहिलं दैवत म्हणजे विद्या. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकी नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. मी स्वतः विद्येची पूजा 24 तास करत असतो. माझं दुसरं दैवत आहे स्वाभिमान. मी कोणाची याचना केली नाही. माझं ध्येय असं होतं की पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे. माझे सांगणे इतकेच आहे की दीनता असू नये. मी काहीतरी आहे असं मानलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरता पाप केलं असं मला आठवत नाही आणि याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणावर आहे हे मला सांगायला फारच अभिमान वाटतो. अशा प्रकारे माझे 3 गुरु आणि 3 उपास्य देवता यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोचलो ते त्यांच्याच शक्तीमुळे होय. ते आपल्या अनुयायांना बजावतात. ते म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, केवळ माझं नाव घेऊन जय जयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटलं पाहिजे. अनकोट. हे बाबासाहेबांचं वचन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचं त्यांचं जे भाषणात ज्याचा उल्लेख मी केला, त्यांच्या जीवनविषयक निष्ठांबद्दलच्या भाषणांचा, त्यामध्ये दिल्ली नभोवाणीवर ऑल इंडिया रेडिओवर त्यांनी 1954 3 ऑक्टोबर 1954 रोजी केलेलं भाषण हे फार महत्त्वाचं आहे. ते भाषण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याचा मुख्य गाभा. भाषणाचं शीर्षक आहे, माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरवणे हे आवश्यकच असते आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान हाच तो निकष. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. फ्रेंच राज्यक्रांतीवरून मी माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्त्वज्ञानाचं मूळ राजकारणात नसून ते धर्मामध्ये आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेलं आहे. माझ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे. परंतु त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. त्यामुळे माझ्या तत्त्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही, कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाच्या आड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणं तर अत्यंत आवश्यक आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो, कारण स्वातंत्र्य आणि समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचंच दुसरं नाव आहे आणि बंधुभाव किंवा मानवता हे धर्माचेच दुसरे नाव आहे. आज भारतीय व्यक्ती 2 निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत
म्हणजे प्रियांबलमध्ये सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळालेली आहे. मात्र तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्व व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे, म्हणजे प्रियांबलमध्ये असलेला, म्हणूनच आज जो बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो उद्या सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी उमेद मला वाटते. इथे डॉक्टर बाबासाहेब आपलं भाषण संपवतात. या आत्मनिवेदनपर भाषणांतून बालपणीच अवहेलना वाट्याला येऊन देखील त्यातून खचून न जाता उदात्त जीवननिष्ठा स्वीकारून अस्पृश्य समाजाचा उद्धार करण्याची तळमळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ आणि त्यांची अविचल ध्येयासक्ती प्रतीत होते. त्याप्रमाणेच प्रखर आणि निखळ राष्ट्रवादी भूमिकेतून समर्पक वृत्तीने त्यांनी केलेल्या अद्वितीय राष्ट्रीय कार्याचं सम्यक दर्शन या भाषणांमधून झाल्याशिवाय राहत नाही. मित्रहो, हे सत्र आपण आज इथेच थांबूया. या नंतरच्या तब्बल 4 सत्रांमध्ये आपण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला संघर्ष, त्यांच्यामध्ये झालेला समझोता आणि त्यानंतर पुन्हा निर्माण झालेला बेबनाव याबद्दल आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. आपण भेटूया लवकरच. परंतु जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती, तुम्हाला जर ही पॉडकास्ट सिरीज आवडली असेल तर ती कृपा करून ती लाईक करा, ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.